मित्रांनो, वर्ग काढणे या टॉपिकवरती सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. अगदी एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, तलाठी भरती किंवा पोलीस भरती असेल किंवा इतर कोणतीही भरतीची एक्झाम असेल, त्या सर्वच परीक्षांमध्ये वर्ग काढणे या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि आपले वर्ग कुठपर्यंतचे पाठ असतात? जास्तीत जास्त 10-15 पर्यंतचे किंवा 20-25-30 पर्यंतचे वर्ग पाठ असतात. तिथून पुढचे वर्ग एकदम अचूक आणि कमीत कमी वेळेत कसे काढायचे हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या सेशनला की कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा. त्याचे आपण 2-3 टाईपमध्ये डिव्हाइड केले त्यांना. आणि सर्वप्रथम आपण संख्येच्या शेवटी 0 असताना संख्येचा वर्ग कसा काढायचा हे पहिल्या टाईपमध्ये बघूया. टाईप फर्स्ट म्हणून याला किंवा पहिला प्रकार. याच्यामध्ये काय करायचं, हा प्रकार सगळ्यांना माहित असतो की संख्येच्या शेवटी 0 असताना संख्यांचे वर्ग कसे काढायचे. ठीक आहे मित्रांनो, बघूया. तरी पण घेऊया आपण. हा 10 आहे, 10च्या शेवटी 0 आहे, 20 आहे, 30 आहे, 40 आहे. ह्या काही संख्या आहेत मित्रांनो. 50 आहे, 60 आहे, 70 आहे, 80 आहे किंवा 110 आहे, 120 आहे किंवा इथं 600 आहे किंवा 7000 आहे. ह्या काही अशा संख्या आहेत ज्या संख्यांच्या शेवटी 0 आहे. तर आपण काय करायचं मित्रांनो, ह्याला 2 पार्टमध्ये डिव्हाइड करायचे. एक तर 0 वेगळा घ्यायचा आणि 1 वेगळा घ्यायचा. जर संख्येच्या शेवटी 0 असेल तर वर्ग संख्येच्या शेवटी 2 0 मांडून टाकायचे अगोदर. आणि जो अंक राहतोय ना त्याचा वर्ग करायचा आणि त्याच्या पुढे मांडायचा. म्हणजे 1चा वर्ग इथं मांडायचा. झाला 10चा वर्ग 100. ठीक आहे. आता 20चा वर्ग. 20चा वर्ग कसा करायचा मित्रांनो, संख्येच्या शेवटी 0 आहे 20 मध्ये, वर्ग संख्येच्या शेवटी 2 0 मांडून टाकले आणि 2चा वर्ग 4 केला, तो ह्या 2 0च्या पुढे मांडायचा, इकडे मांडायचा. झालं 20चा वर्ग 400. 30चा वर्ग कसा करायचा मित्रांनो, 30 मध्ये 1 0 आहे, वर्ग संख्येच्या शेवटी 2 0 मांडून टाकले आणि 3चा वर्ग केला, तो 2 0च्या पुढे म्हणजे इकडे मांडला, 3 त्रिक 9. झाला 30चा वर्ग 900. 40चा वर्ग कसा करायचा मित्रांनो, 40च्या शेवटी 0 आहे, 2 0 मांडून टाकले आणि 4चा वर्ग केला, 4 चौक 16, तो 2 0च्या पुढे मांडला इथं. म्हणजे काय झालं, 40चा वर्ग 1600. आन्सर निघलं. तसं 50चा वर्ग काय असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काढायचा आहे. किती वेळ लागतोय बघायचंय आणि फास्ट लवकरात लवकर काढून कमेंट बॉक्समध्ये सेंड करायचं मित्रांनो. ठीक आहे. 60चा वर्ग बघूया आपण. 60 मध्ये 2 0 आहेत, 2 0 लिहून टाकले आणि 6चा वर्ग केला 36, तो इथं मांडून टाकला. 70चा वर्ग तुम्ही काढायचा मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची. ठीक आहे. 80चा वर्ग काढूया आपण. 80चा वर्ग 2 0 इथं मांडून टाकले आणि 8 8 64 इथं मांडलं. 6400 हा 80चा वर्ग आहे. आता काय होतं मित्रांनो की संख्येमध्ये 1 0 आहे तोपर्यंत आपण वर्ग काढले. संख्येमध्ये जर शेवटी 2 0 असले तर काय करायचं बघा. इथं त्यासाठी एक गणित घेतले मी. 600. 600 मध्ये 2 0 आहेत. 2 0 असेल तर वर्ग संख्येच्या शेवटी 4 0 मांडून टाकायचे आणि 6चा फक्त वर्ग करायचा, तो ह्याच्या पुढे मांडायचा, म्हणजे 4 0च्या पुढे, म्हणजे 3,60,000 हा 600चा वर्ग आहे मित्रांनो. ठीक आहे. आता संख्येमध्ये 3 0 असेल तर मित्रांनो काय करायचं बघा. इथं संख्येमध्ये 3 0 आहेत तर वर्ग संख्येच्या शेवटी 6 0 मांडून टाकायचे मित्रांनो. 6 0 मांडले आणि 7चा वर्ग करायचा, 7 7 49, तो इथं मांडायचा. म्हणजे 7000चा वर्ग काय, 49000000. ठीक आहे. एवढा आहे 7000चा वर्ग. इथं काय मित्रांनो, 110चा वर्ग काय, 1 0 आहे, इथं 1 0 मांडून टाकला, सॉरी 2 0 मांडून टाकले वर्ग संख्येच्या शेवटी आणि 11चा वर्ग केला. 11चा वर्ग किती आहे, 121, तो 2 0च्या पुढे मांडला. म्हणजे 12100 हा 110चा वर्ग आहे. 120चा वर्ग किती आहे, एक 0 0 मांडून टाकला वर्ग संख्येच्या शेवटी आणि 12चा वर्ग केला, 12 12 144, म्हणजे 14400 हा 12चा वर्ग आहे. म्हणजे मित्रांनो, वर्ग संख्येच्या शेवटी 0 असताना कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा हा आपला पहिला प्रकार होता. समजला असेल. दुसरा बघूया प्रकार, ज्या संख्येच्या शेवटी 5 असतं अशा संख्यांचे वर्ग कसे काढायचे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा काही आपण संख्या घेऊया की ज्या संख्यांच्या शेवटी किती 5 आहे. बघूया. 35, 15, 25, परत 45, 55 आहे, 65 आहे, 145 आहे, 85 आहे, 95 आहे, 105 आहे. ह्या संख्यांचे वर्ग काढायचे मित्रांनो. आता ह्याच्यात पण काय करायचं, जसं आपण वर्ग संख्येच्या शेवटी 0 असताना त्यांना 0 वेगळा केला होता आणि पहिला अंक वेगळा केला होता, तसं पण ह्यांना पण डिवाइड करायचं. हा 3 वेगळा करायचा आणि हा 5 वेगळा करायचा. म्हणजे हा जर वर्ग संख्येच्या शेवटी 5 असेल तर आपण काय करायचं, ह्या 5चा वर्ग
25 इथं वर्ग संख्येच्या शेवटी लिहून टाकायचं. ठीक आहे. अगोदर संख्येच्या शेवटी 0 असताना काय केलं होतं, संख्येच्या शेवटी 1 0 असेल तर वर्ग संख्येच्या शेवटी आपण काय केलं होतं, 2 0 मांडून टाकले होते. ठीक आहे. तर आपण काय करायचंय, संख्येच्या शेवटी जर 1 5 असेल तर वर्ग संख्येच्या शेवटी 25 मांडून टाकायचं आणि फक्त ह्या 3ला त्याच्या पुढच्या अंकानं म्हणजे 4 गुणायचं. 3ला 4 गुणलं किती झालं, 3 चौक 12, 1225 हा 35चा वर्ग आहे मित्रांनो. ठीक आहे. तसंच 15चा वर्ग काय, संख्येच्या शेवटी 5 आहे, वर्ग संख्येच्या शेवटी 25 लिहून टाकलं आणि 1ला त्याच्या पुढच्या अंकानं म्हणजे 2 गुणलं आणि ते इथं मांडलं. ठीक आहे. 1 2 2 225 हा 15चा वर्ग आहे. 25चा वर्ग जर काढायचा झालं मित्रांनो तर काय करावं लागेल, इथं 5 आहे म्हणलं वर्ग संख्येच्या शेवटी 25 लिहून टाकलं आणि ह्या 2ला 3 गुणलं तर किती, 3 2 6, 625 हा कोणाचा वर्ग आहे, 25चा वर्ग आहे मित्रांनो. ठीक आहे. तसंच 45चा वर्ग असेल तर काढायचा असेल तर काय करायचं, 45चा वर्ग तर हा 5ला वर्ग संख्येच्या शेवटी लिहून टाकायचं आणि 4ला त्याच्या पुढच्या अंकानं म्हणजे 5 न गुणायचं. ठीक आहे. म्हणजे काय येईल, 4 5 20, 20 25 हा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो, 45चा. 55चा वर्ग काढायचा झाला तर कसं काढणार तुम्ही, वर्ग संख्येच्या शेवटी 25 लिहून टाकलं आणि 5ला त्याच्या पुढच्या अंकानं म्हणजे 6 न गुणलं, 6 5 30, 30 25 हा कोणाचा वर्ग आहे, 55चा. ठीक आहे. 65चा वर्ग काय असेल, वर्ग काढायचा मित्रांनो हॅट्रिकनं आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. ठीक आहे मित्रांनो. आता 145चा वर्ग काय, 145च्या शेवटी 5 आहे, इथं 5 लिहून टाकलं. 14ला त्याच्या पुढच्या अंकानं म्हणजे 15 न गुणलं, 15 चौक 60, इथं 25 आहे, 25 लिहायचं, इथं 25 लिहून टाकलं. 14ला त्याच्या पुढच्या अंकानं म्हणजे 15 न गुणलं, 15 चौक 60, कॅरी 6ला, 15 1 15 आणि 6 21 म्हणजे किती आला, 21,025 हा 145चा वर्ग आला मित्रांनो. 85चा वर्ग काय असेल, वर्ग संख्येच्या शेवटी 25 लिहून टाकलं, 8ला पुढच्या अंकानं म्हणजे 9 गुणलं, 9 8 72, 72 25 हा कोणाचा वर्ग असेल, 85चा वर्ग असेल. 95चा वर्ग काय असेल, कमेंट बॉक्समध्ये हे दोन 105 आणि 95 ह्यांचे वर्ग काय असतील ते तुम्ही ह्या ट्रिक्सने काढायचे मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं टाईप करायचे. पुढचा आपला प्रकार बघूया. पुढचा प्रकार असा आहे की कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा मित्रांनो. आता कोणतीही संख्या जशी 34 असेल किंवा 54 असेल किंवा 26 असेल किंवा 31 घेऊया, 42 घेऊया, 51 घेऊया, 63 घेऊया, ह्या संख्यांचे वर्ग कसे काढायचे मित्रांनो. ह्याच्यात काय करायचं, ह्याच्यात काय असतं की 34चा वर्ग असं लिहितो आपण. तर ह्याला ह्या पार्टमध्ये करायचं की ह्या 3ला x मानायचं, ह्याला y मानायचं आणि ह्या 2ला z मानायचं मित्रांनो. ठीक आहे. आणि काय करायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं, अगोदर y चा वर्ग, ठीक आहे, परत ह्या तिघांचा गुणाकार म्हणजे एक्स वाय झेड चा गुणाकार, एक्स वाय झेड आणि इथं एक्स चा वर्ग. ठीक आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचं. कसं, आता 4चा वर्ग आहे, इथं 34 आहे, 4चा वर्ग 16 मांडला, कॅरी 1 ठेवून देऊ, 6 फक्त मांडला आपण. ठीक. आता ह्या तिघांचा गुणाकार 3 चौक 12 दुने 24, 24 आणि हा एक 25 ला 5 मांडला, परत कॅरी 2 आणला, परत एक्सचा वर्ग किती आहे, 3 त्रिक 9, 9 आणि 2 11, 1156 हा कोणाचा वर्ग आहे, 34चा वर्ग आहे मित्रांनो. किती, 1156. ठीक आहे. तर आता 54चा वर्ग करूया आपण. 54च्या शेवटी हा काय, हा आपला y आहे, 4चा वर्ग 16, 16ला 6 लिहिलं, कॅरी 1 लावला. ह्या दोघांचा गुणाकार 4 5 20 आणि हे परत ह्याचा पण गुणाकार 20 दुने 40, 40 आणि 1 कॅरी आला होता, किती झालं 41, परत 4 कॅरी आला, 5चा वर्ग 25, 25 आणि 4 29, 56 हा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो, 54चा वर्ग आहे. ठीक आहे. तर तसंच 26चा वर्ग काढायचा आपल्याला. कसा काढणार आपण, 6चा वर्ग इथं लिहायचा, 36, 36चं 6 लिहिलं, इथं 3 इथं लिहून टाकू, कुठं इथं साईडला लिहून टाकू. परत काय करायचंय, ह्या दोघांचे गुणाकार आणि ह्याचा पण गुणाकार म्हणजे 6 दुने 12, 12 दुने 24, 24 आणि 3 27, परत 27चं 7 इथं लिहिलं, 2 इथं लिहिलं वरती, 2चा वर्ग 4 आणि हे 2 6 म्हणजे 676 हा 26चा वर्ग आहे मित्रांनो. ठीक आहे. 31चा वर्ग काढायचा म्हणलं तर 1चा वर्ग इथं लिहायचा, ह्या दोघांचा गुणाकार तिघांचा पण 3 1 3 2 6 हे इथं लिहायचं आणि 3चा वर्ग 9, 3 त्रिक 9.
ठीक आहे मित्रांनो, समजतंय? हे बघा 42चा वर्ग काढूया आपण. 42चा वर्ग कसा काढायचा आहे? अगोदर 2चा वर्ग 4 इथं लिहिला, ह्या तिघांचा गुणाकार 2 दुने 4 दुने 8 इथं लिहिला, आता 4चा वर्ग 16 इथं लिहिला. ठीक आहे, 1684 हा 42चा वर्ग आहे मित्रांनो. ठीक आहे, 51चा वर्ग मित्रांनो कसा काढायचा आहे? 1चा वर्ग इथं लिहिला, ह्या तिघांचा गुणाकार म्हणजे 5 1 5 दुने 10, 10चा शून्यच लिहायचा, वर कॅरी घ्यायचा आपल्याला, आणि 5चा वर्ग 25 आणि हा 1 26 हा इथं लिहिला. 26 1 हा कोणाचा? 51चा वर्ग आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे इतर संख्यांचे वर्ग काढायचे. अजून काही आपण संख्यांचे वर्ग बघूया. 47 असेल, 54 असेल, 39 असेल, किंवा कोणतीही संख्या घ्या की 32 असेल, 45 असेल. 45 तर संख्येच्या शेवटी 5 आहे, तो तर लगेच निघेल आपल्याला, काही अडचण नाही, घेतला आपण तरी पण. आणि 43 असेल, असे काही संख्या घेतल्या. इथं वर्ग आहे, 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 इथं वर्ग आहे. कसा काढायचा ह्यांचा वर्ग मित्रांनो? 7चा वर्ग कसा, म्हणजे 47चा वर्ग कसा काढायचा? अगोदर 7चा वर्ग, 7चा वर्ग इथे 49, 49चं 9 घ्यायचं, 4 वरती ठेवायचं, हातच्या म्हणतो आपण, कॅरी म्हणतो आपण. ठीक आहे, 4 कॅरी ठेवला, परत काय करायचं? ह्या तिघांचा गुणाकार 7 चोक 28 दुने 56, 56 आणि 4, 56 आणि 4 किती झालं? 60 झालं ना. 0 कॅरी 6, ह्याचा 4चा वर्ग करायचा आता, 4 चोक 16 आणि हा 6, 16 आणि 6 22, 09 हा 47चा वर्ग असेल. 54चा वर्ग काढायचा, कसा करणार? 4 चोक 16 कॅरी 1, ह्या तिघांचा गुणाकार 5 चोक 20 दुने 40 आणि 1 41 कॅरी 4, 5 5 25 आणि 4 29, 29 16 हा 54चा वर्ग असेल. असेच मित्रांनो ह्या 39चा वर्ग काय असेल? वर्ग काढायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची तुम्ही. ठीक आहे, तसंच 32चा वर्ग काढा. 45चा वर्ग तुम्हाला माहित आहे, संख्येच्या शेवटी 5 आहे, म्हणजे वर्ग संख्येच्या शेवटी 5 25 लिहून टाका, आणि 4ला त्याच्या पुढच्या अंकांना म्हणजे 5 न गुणलं, 4 25 20 25 हा 45चा वर्ग मित्रांनो. 43चा वर्ग कसा काढायचा आहे? संख्येच्या शेवटी 9 आहे, 3 त्रिक 9 इथं लिहून टाकलं, ह्या तिघांचा गुणाकार 4 त्रिक 12 दुने 24, 24 आणि 9चा हातचा नव्हता, 24ला 4, ह्याच्यातला हातचा येईल 2, 4चा वर्ग 4 चोक 16 आणि 2 18, म्हणजे 18 49 हा कितीचा वर्ग आहे? 43चा वर्ग आहे. अशा रीतीने मित्रांनो कोणतेही संख्येचा वर्ग तुम्ही 2 5 10 सेकंदांमध्ये काढू शकता. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.